करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणच्या MIDCच्या एरियामध्ये भटक्या विमुक्तांचे नेते आमचे सहकारी बंधू रामकृष्णजी माने साहेब यांच्या असणाऱ्या भटकी विमुक्तांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थेमध्ये आज या ठिकाणी आपली भटकी विमुक्तांची निघालेली मुसाफिरी यात्रेचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। खरं तर माझ्या अगोदरच्या अनेक सहकार्याने या मुसाफिरी यात्रेच्या पाठीमागची भूमिका आपल्याला सगळ्याला समजून सांगितली। खरं तर 78 वर्षापासून या देशामध्ये इथला भटकीमुक्त समाजाचं काय वास्तव आहे, काय परिस्थिती आहे हे आपण सगळेजण जाणताय। ज्यांनी देशासाठी स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये लढा उभा केला, फासावर गेले, स्वतःच्या कपाळी गुन्हेगारीचा शिक्का मारून घेतला, अशी परिस्थिती जीवन जगणाऱ्या भटकीमुक्त समाजाची आहे। आपल्याला सगळ्याला माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जसा जनावरांचा कोंडाळा होता तसा माणसाचा सुद्धा कोंडाळा होता, त्याला आपण सेटलमेंट म्हणतो। आज महाराष्ट्रामध्ये अनेक सेटलमेंट होते, त्या सेटलमेंटमध्ये 14 जाती त्या ठिकाणी त्यांना बंद करण्यात आल्या होत्या। सूर्यास्त झाल्यानंतर त्या जाती जेलमध्ये जायच्या आणि सूर्योदय झाल्यानंतर त्या जातीच्या जेलच्या बाहेर निघायच्या। मित्रांनो, हा देश, या देशाला घडवण्याचं काम इथल्या भटकीमुक्त समाजाने केलेलं आहे। 1871 साली या देशामध्ये पहिल्यांदा जनगणना झाली, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जनगणना झाली, तिसऱ्यांदा जनगणना झाली आणि 2021 रोजी दुसरी जनगणना जाहीर झाली आणि ती जनगणना जाहीर झाल्यानंतर कोरोना महामारीचा आजार आला आणि त्याच्यामुळे ती जनगणना थांबवली। पुन्हा ती जनगणना आणि घरगणना सुरुवात झाली। या घरगणनेमध्ये आणि जनगणनेमध्ये प्रत्येक जातीचा कॉलम होणे गरजेचं होतं, ओबीसीचा कॉलम होणं गरजेचं होतं, त्याचबरोबर भटकीमुक्तांचं सुद्धा कॉलम होणं गरजेचं होतं। या देशामध्ये फक्त SC आणि ST या 2 जातीचा कॉलम करण्यात आलेला आहे। परंतु आमचं म्हणणं असं आहे की या महाराष्ट्रात आणि देशामधला जो काही भटकी विमुक्त समाज आहे तो वेगळं जीवन जगतो, त्याला उपजीविकेचं साधन नाही। कुणी कष्टाचं काम करतं, कुणी कलेचं काम करतं, कुणी औषधाचं काम करतं, कुणी खेळ दाखवतात, कुणी सॉंग करतात। अशा वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि देशातला हा भटकी विमुक्त समाज जीवन जगतो। त्याला जगायला जमीन नाही, नोकरी नाही, कारखाना नाही, बँक नाही, दूध संघ नाही, उपजीविकेला कुठल्याही पद्धतीचं साधन नाही आहे। परंतु अलीकडच्या काळामध्ये सरकारने वेगवेगळे कायदे केले, ते कायद्यामुळं भटक्या विमुक्तांचं जीवन जगण्याचा जो मार्ग होता तो थांबलेला आहे। आज उपासमारीची वेळ आली आहे। हा समाज अशिक्षित आहे, शिक्षणाचं प्रमाण जेवढं पाहिजे तेवढं नाही आहे। म्हणून या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी या ठिकाणी इथल्या राज्यकर्त्यांना, इथल्या राजकीय माणसांना, इथल्या पुढाऱ्यांना, या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आहेत, या महाराष्ट्राचे सगळं मंत्रिमंडळ, आमदार, खासदार, सभापती, पालकमंत्री, त्याचबरोबर अधिकारी, या देशाचा कारभार करणारे मोदी साहेब, त्यांच्यासोबत काम करणारे मंत्रिमंडळ, यांना सगळ्यांना इथल्या महाराष्ट्रामधलं या भटकीमुक्तांचं म्हणणं पोहोच करण्यासाठी ही मुसाफिरी यात्रा निघालेली आहे। मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे। अनेक समाजाने या ठिकाणी दुःख व्यक्त केलं। आम्ही ह्या मातीत असणारे माणसं, शिवाजी महाराजांसोबत जीवाचं बलिदान करणाऱ्या माणसांना तिथं बांगलादेशी म्हणलं जातं, रोहिंग्या म्हणलं जातं। हा सवाल विचारण्यासाठी त्या महाराष्ट्रामधल्या कानाकोपऱ्यामध्ये दोरकोस मुक्काम करत ही मुसाफिरी यात्रा निघालेली आहे। आतापर्यंत आम्ही निर्णय घेतल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये 110 गाव आम्ही फिरतो, 9 जिल्ह्यामध्ये फिरतो। उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा एवढ्या जिल्ह्यामध्ये यात्रा महाराष्ट्रातल्या भटकीमुक्त समाजाला जे काय 42 जाती आहेत, वडार असतात, तिरमाली, कायकडी, डवरी, वसावी, मत्संजोगे, इथला पारदिया, रामुशे, भामटा, राजपूत आहे, कायकडी, टकारे, कोलाटी आहे, इथला बंजारा आहे, डोंबारी आहे, इथला माकडवाला आहे। अशा अनेक जाती ज्या आहेत त्या 42 जातींसोबत
संवाद साधत साधत या ठिकाणी यात्रा प्रत्येक गावामध्ये जाऊन इथल्या भटक्यांचं, इथं प्रस्थापित लोकांनी काय आमच्यावर अन्याय केलाय, का दिलं नाही आम्हाला न्याय. 78 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये जर माणसाला भटक्यांना पुरायला जागा आणि जळायला जागा नसेल तर 78 वर्षामध्ये आमच्या वाट्याला काय आलंय. भारतीय संविधान आमच्या बरोबर जर नसतं, आमच्यासाठी नसतं तर कुत्र्या मांजरासारखं जीवन जगावं लागलं असतं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिलं. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला एकत्रित करून न्याय दिला. शिवाजी शाहू महाराजांनी न्याय दिला. महात्मा ज्योतिबा फुलेंनी आम्हाला शिक्षणाचे दरवाजे उघडे करून दिले. अशा परिस्थितीमध्ये या भटकेमुक्तांचं वास्तव या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा मांडलेलं आहे, साहित्याच्या माध्यमातून मांडलेलं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भटक्याचं जिनक आहे ते पण मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, माझ्या भावांना आणि बहिणींना, अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, या सगळ्याला विनंती आहे, बाबांना उद्याचं काय खूप वाईट आहे, परिस्थिती नाजूक आहे. त्या नाजूक परिस्थितीमध्ये आपण जागृत होणं काळाची गरज आहे. म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामधल्या सरकारला सांगण्यासाठी, निरोप देण्यासाठी दरकोस मुक्काम करीत भटक्या विमुक्तांची घरगणना झाली पाहिजे. त्याचबरोबर भटकेमुक्तांची जनगणना झाली पाहिजे, सेपरेट कॉलम केला पाहिजे. कारण जोपर्यंत भटकेमुक्तांची संख्या समजत नाही तोपर्यंत बजेट मिळत नाही. बजेट मिळत नाही आहे त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय झालं पाहिजे. काल 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सगळ्याला माहिती आहे एक निर्णय झाला. भाऊ मंत्रिमंडळ तयार केलं, मंत्रालय तयार केलं. गेल्या अनेक दिवसापासून या महाराष्ट्रामधला जो मूळ भटका आहे 42 जाते 1.5 कोटीच्या वर हा समाज आहे. परंतु त्यांच्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी आहे. स्वतंत्र मंत्री पाहिजे, त्याचं व्यवस्थापन स्वतंत्र पाहिजे. परंतु या ठिकाणी ती होताना दिसत नाहीये. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. काल पण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्तांचं स्वतंत्र मंत्रालय करण्यासाठी इथल्या सरकारने नाराजी दाखवली, उदासीनता दाखवली. हे सगळ्यात महत्त्वाचं दुःख आहे. इथं कुत्र्या मांजरावरती बजेट आहे, प्राण्यावरती बजेट आहे. माझ्यातल्या राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे, आज करमाळ्याच्या मुसाफिर यात्रेच्या निमित्त या सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला माझी विनंती आहे की या भटकेमुक्तांना तुम्ही माणूस म्हणून जगवणार आहात का, माणूस म्हणून तुम्ही न्याय देणार आहात का, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आम्ही हे मागण्यांना मांडण्यासाठी, आमची भूमिका मांडण्यासाठी, लोकांचं म्हणणं मांडण्यासाठी सातत्याने आम्ही गावागावामध्ये जाऊन या ठिकाणी जागृती करतोय. खूप भयानक परिस्थिती आहे. या ठिकाणी घरगणना चालू आहे. भाऊ त्यांनी सांगितलं की ज्या घराला चौकट आहे, ज्या घराला दरवाजा आहे त्याच्या आम्ही या ठिकाणी घरगणना करणार आहोत. अरे भटक्यांच्या पानाला चौकट कुठं आहे, त्याला खिडकी कुठं आहे, आणि जर खिडकीत दरवाजा जर नसेल तर या ठिकाणी त्या कुटुंबाला न्याय मिळणार का. दुसऱ्या बाजूला घरात चौकट असू नाही तर नसू, उघड्यावर राहू, पालावर राहू, त्याचं मतदान मात्र होतं आणि त्याच्या मतावरती आमदार होतो, खासदार होतो, सभापती होतो. त्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, ज्याच्या घराला दरवाजा नाही, खिडकी नाही, त्या पालातल्या माणसाच्या मतावर मुख्यमंत्री झाले. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, ज्याच्या घराला दरवाजा नाही, खिडकी नाही, पाल नाही, रेशन कार्ड नाहीये, आयुष्यभर भीक मागतो, उघड्यावर येतो, त्यांनी केलेल्या मतावरती त्या देशाचा पंतप्रधान होतो. त्यावेळेस का सांगितलं जात नाहीये तुझ्या दरवाजाला, तुझ्या पालाला दरवाजा नाहीये, तुझं मतदान आम्हाला चालणार नाही. मत चालतं परंतु पाल चालत नाही. हा भेदभाव कशासाठी केला जातो हा सवाल विचारण्यासाठी ही मुसाफिर यात्रा आहे. मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. ही लढाई आहे, किती जण येते माहीत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं 18 पगड जातीच्या मावळ्या गोळा केले, त्या मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. आपण तर त्या मातीतले आहोत. आपण इंग्रजांशी संघर्ष केला, इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं, इंग्रजांना हाकलून लावलं.